चला सुरुवात करू. आज नवीन विषय आहे. नवीन म्हटलं तरी काल झाला छाय पिणं. रात्री मालकाने टेम्पोत बसून सगळीच नेली होती गारेकरी. आता उन्हाळा चालू झाला, आता जत्रा चालू झाल्या. एक नंबर अशी जत्रा भरती. काय जत्रा भरली होती रात्री काहीच कळत नव्हतं मला तर. का नाही, मी पहिल्यांदाच गेलते त्या जत्रेला. गेल्या वर्षी होतं आम्ही इथं, पण जत्रा 4-5 दिवस पुढं असताना आम्ही घरी गेलो. आता JCB चालू केला बघा. आता चिखल कालवते आणि चिखल कालवून ते त्या ट्रॅक्टरमध्ये डब्यात भरायचा, दिसला का त्याच्यात. आधी चिखल कालवायचा, मग ट्रॅक्टर न्यायचा, मग भरायचा. तर पाणी झालंय चालू. लाईट आली 2 वाजता. तर रात्री छबिना होता. गेलो 1-1.5 तास छबिना. बरोबर 11 वाजता 11:30ला गेलो. थांबा 1 मिनटं, JCB आला. जिथं मी बसली तिथं JCB आलता, म्हणून मी उठून आले सावलीला लावायला. म्हणलं चला आपलं घरातच बनवावं ब्लॉग, म्हणलं आहे का नाही. अयो, घरातच बनवावं म्हटलं ब्लॉग. कारण जिथं बसली तिथं JCB सावलीला लावला. तर आवाज येत असेल तुम्हाला. तर मस्त असं जत्रा झाली. उद्या लग्न उद्या नाही, उद्या बांगड्याचा कार्यक्रम. उद्या माझी सगळी अख्खी फॅमिली येईन, एकत्र होईन. लय आनंद होईन मला. कारण जेवढी माझी अख्खी फॅमिली येईन तेवढं मला लय भारी वाटतं. तर म्हणलं होतं, मालकाने दिलं तर 200-200 रुपये. तर म्हणलं होतं बांगड्या हातात मागं पुढं घालायच्या, घ्यावा. मला गेला नाहीत ना JCB लावून. 200 रुपये दिलं. मग मी काय केलं, आता ते खर्च शकत नव्हते. कारण बानूला फळं उद्या जाताना न्यावं म्हणलं. कारण फळं तर कुठं नाही भाऊ. बऱ्यापैकी माझ्या चेहऱ्याला लय उजाळ झालाय, गोरी पण पडली आणि वांग पण माझा बरंच कमी झालाय. 2-3 महिने अजून कमीच आहे म्हणायचं. कारण 2-3 महिन्यात पूर्ण असं सफेद तोंड होऊन जाईल. कारण उन्हात लय त्रास होतोय क्रीम लावल्यावर. मग मी काय करते, सकाळनं लावलेली असली ना, उन्हात बाहेर निघायचं म्हणलं की तोंड धुती आणि संध्याकाळनं असते रातभर. त्यामुळं का नाही, सांगायचा उद्देश असा आहे की रात्री छबिना होतं तर जत्रा 4 दिवस आहे. 4 दिवस अजून, म्हणजे कंप्लीट जत्रा 5 दिवस भरती आहे. तर ते जाऊ द्या, जत्रेला गेलो. पण मी काही शूट नाही केलं, कारण सगळी मालक लोक मालकीने संगच होत्या आणि अंधारची गाणी हिन होती, म्हणून मी शूट नाही केलं. तर बघू, आता गेलं तर करीन थोडासा, जर नाही गेलं तर नाही. कारण मला कानातलं आणायचं होतं लग्नासाठी, गळ्यातलं लॉंग आणायचं होतं आणि बांगड्या. बाकी काय नाही, एवढंच असतंय माझं नटायचं, दुसरं काय. बघू, जमलं तर आणीन, नाही तर ते पण फळं घेऊन येईन बानूला, आणि बानूला थोडं खेळणं आणीन. कारण गळ्यातलं मला नाही एवढंच आहे, बी तुटलंय, 4 जाग्याला बांधलंय दोऱ्याने, बघू शकताय. तर म्हणलं चला, लाईट आली म्हणलं आपल्याला म्हणलं आता फळ लावायचं आहे. कारण उन्हात तर शिरूच वाटत नाही. 3 वाजले त्या. कारण उन्हाळा आता चालू झाला, लय डेंजर उन्हाळा. ऊन नकोच वाटतंय आता. लायलाय जीवाची व्हायला लागली. नुसतं पाणी 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 पाणी. आणि जत्रेत गेलं मला काय खावं वाटतं माहिती आहे का, गार. कुठं बदाम शेक, कुठं आंब्याचा ज्यूस, असलंच. पण ते खाताना मला लगे लेकरांचे ध्यान येते, आईचं ध्यान येते, बापाचं ध्यान येते, म्हणून मी काहीच खात नाही. झोपली होती, कारण रात्री जागरण झालं ना जरा, छबिना बघायला गेलेलो. तरी याला 1-1:30 वाजली होती. झोपली होती चिखल हे थापून. आणि हे काय डोळं बघू शकता. नाही झोप झाल्यावर लय त्रास होतोय ना. मग आता 2 वाजता लाईट आली, उठले. म्हणलं चला आता फड मारावा, तोंडावर पाणी मारावा आणि फड लावून घ्यावा. कारण 3-4 वाजता बघू, जमलं तर जाऊ गावात, फळं ही घेऊन येईन. कारण उद्या जायचं आहे, उद्या बांगड्याचा कार्यक्रम आहे ना.
आता उद्या सगळी माझी अख्खी फॅमिली येईन. उद्या बांगड्या नवरी ही सगळी येते नी, माझा भाऊ भाऊजया. मग उद्या बांगड्या भरायच्या, नवरीला चुडा, मग बाकीच्यांना बांगड्या ही, गावातल्या बायांना ही. उद्या हळदी आणि शनिवारचे काय माहिती लावते ती का नाही ती, पण शुक्रवारी थोडी लावते नी आणि शनिवारी पण लावते नी, आहे की नाही. तर म्हणलं उद्या चिखल हे थापून जायचं, बांगड्या भरून यायचं आणि शुक्रवारी चिखल जे संध्याकाळनं घ्यायचं आहे ते घ्यायचंच नाही, कारण शनिवारी बांगड्या असल्यावर नाही थापा येत. बांगड्या सगळ्या भुकाच होत्या आणि लग्नात खास बांगड्याचंच महत्त्व असते. आणि मला त्या दिवशी लय बांगड्या आवडते, ते लय जेवढं घालेल तेवढं कमीच. आता मी मावळण आहे ना, त्यामुळं मला लय आनंद होतो या. आणि तसंच माझी भाऊजाई मला ताकीदच केली भावाने. भाऊ आलता ना, तुम्हाला मी सांगितलं. भाऊ घरी आल्यावर मला ज्योतीला पहिल्यांदा बोलवून घ्या, लवकर ये म्हणावं, इथं करू धरू लागायला म्हणून. त्यामुळे मला पण जायचं आहे. कसं आहे, माझ्या भाचीचं लग्न आहे, त्यामुळे मला जास्त आनंद होत आहे. तर चला फळ घेते लावून, कारण फळ लावायला उशीर लागतोय आणि उन्हात पण माझं जीव घाबरा होतोय. उन्हाळा कडक चालू झाला आहे आता, डेंजर असा. तर हेड्याव आवलं असलं तर नक्कीच लाईक करा. आणि लग्नाचे हेड्याव कोणाकोणाला बघायचे नक्कीच मला फोन करून सांगा. जमलं तर काढीन. आणि माझी अख्खी फॅमिली असल्यावर आपण लग्नात शूटिंग करायचं ते बरं मला दिसत नाही. जमलं तर काढेन, पण थोडंसं इंस्टाला दिसेल तुम्हाला बघायला. तर हेड्याव आवलं असलं तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा. तर चला बाय.